नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचा जो आकृतीबंध आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। कोणत्या पण पदभरतीच्या पूर्वी जो आकृतीबंध आहे तो मंजूर झाल्यानंतरच तुमची जी रिक्रुटमेंट आहे ती येते। त्यामुळे सर्वात पहिले जो आहे तो शासनमान्य आकृतीबंध मंजूर होणं गरजेचं असतं। तर यामधील कोणती पदे जे असणार आहेत, कोण कोण फॉर्म भरू शकणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत। तर त्यासोबतच जो आता रिक्रुटमेंट जी आहे त्या रिलेटेड जे अपडेट आहे ते आपण बघूया की अर्थ व सांख्यिकी संचालनालय आयुक्तालय थ्रू जे अपडेट आलेलं, तर यामधील 1901 पदांच्या आकृतीबंधास शनिवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। जो आहे तर या रिक्रुटमेंट बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे की जी अर्थ सांख्यिकी संचालनालयाची जी पदे आहेत ती यामध्ये 996 जी पदे आहेत ती अर्थसांख्यिकी विभागाची असतील। त्यानंतर 212 जी आहेत ती वाढीव पदे, जिल्हा नियोजन समित्यांसाठी 576 पदे, तसेच जे सह आयुक्त आहेत विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कार्यालयासाठी 66 पदे, वैधानिक विकास मंडळाची 51 पदे, अशी सर्व टोटल पदे मिळून 1901 पदांसाठी ही रिक्रुटमेंट असेल। तर आता या पदांमध्ये मंजूर पदे झालेली आहेत। तर कोणतेही पदे जी आहेत, आता जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्या रिलेटेड आपण थोडंसं बोलूया की आता 1901 पदे आहेत, तर त्या टोटल पदांवरती ऍडव्हर्टाइजमेंट येईल का? तर यामध्ये तसं नसतं। कोणतीही पदभरतीचा जेव्हा आकृतीबंध मंजूर केला जातो त्यामध्ये दोन प्रकारची पदे असतात। स्थायी पदे, ज्याला आपण काय म्हणतो फिक्स, म्हणजे जी परमनंट पदे असतात त्यांना स्थायी पदे म्हटलं जातं, आणि अस्थायी पदे जी कंत्राटी बेसिसवर असतात किंवा टेम्पररी जी असतात त्यांना अस्थायी पदे म्हटलं जातं। आता ही जी रिक्रुटमेंट आहे ती टोटल 1901 पदांसाठी आहे। तर त्यातील काही सरळ सेवेने भरली जातील, काही पदोन्नतीने भरली जातील, अशा प्रकारे ही पदभरती होणार आहे। तर यामधील ही पदे डिवाइड होणार आहे। तर टोटल अशी रिक्रुटमेंट असणार आहे का? तर नाही। तुम्हाला जे अपडेट आहे ते क्लिअर तुम्हाला नोटिफिकेशन समजावं या रिलेटेड असं सांगण्यात आलेलं आहे, कारण की विद्यार्थ्यांचं असं होतं की 1901 पदांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, तर नाही, तसं होणार नाहीये। तर या रिलेटेड ती डिवाइड होतील पदे। तसेच आता आकृतीबंध, कोणत्या पण पदांचा जो आहे आकृतीबंध आल्याशिवाय त्याची बिंदू नामावली येत नाही। त्यामुळे सगळ्यात पहिली जी प्रोसेस असते आकृतीबंधाची असते, त्यानंतर बिंदू नामावली येते, त्यानंतर तुमची जी जाहिरात आहे गव्हर्नमेंटची त्याद्वारे येते, आणि नंतर तुम्ही रिक्रुटमेंटचे जे फॉर्म्स आहेत ते भरू शकता। यामुळे जे आहे तो आकृतीबंध मंजूर झालेला आहे, त्यामुळे याची ऍडव्हर्टाइजमेंट येईल। पण मग आता प्रश्न येतात की ऍडव्हर्टाइजमेंट नक्की कधी येईल याची? तर याची जी रिक्रुटमेंट आहे ती आता आफ्टर आचारसंहिताच ज्या रिक्रुटमेंट आहेत बऱ्यापैकी ते येणार आहेत। आता आकृतीबंध तर मंजूर झालेला आहे, पण ऍडव्हर्टाइजमेंट लगेच येईल का? तर नाही। याची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आकृतीबंध आलेला आहे त्याच्यानंतर त्याची बिंदू नामावली तयार केली जाईल, पदाची बाबत पूर्ण डिटेल याच्यामध्ये जाहिरातीमध्ये येईल, आणि त्यानंतर तुम्हाला ही जाहिरात बघायला मिळेल। पण कोण फॉर्म भरू शकतं त्या रिलेटेड आपण इथे पॉइंट क्लिअर करूया। तर हा जो पॉइंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट ही आफ्टर आचारसंहिता याचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत, परंतु लगेच ही ऍडव्हर्टाइजमेंट येणार नाहीये। पण कोण फॉर्म भरू शकतं, त्याचा सिलेबस काय आहे आणि तुम्ही इलिजिबल आहात का, त्याद्वारे तुम्ही प्रिपरेशन करू शकता, आणि जी सत्य परिस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आता सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब च्या ज्या पोस्ट आहेत, आता कोण कोण फॉर्म भरू शकतं? तर यामध्ये सांख्यिकी सहाय्यक गट क, आता गट ब आणि गट क दोन पोस्ट आहेत। यामध्ये बघा की ही परीक्षा जी आहे त्याचा जो सिलेबस आहे तो त्यांनी देण्यात आलेला आहे, जो ऑनलाईन पद्धतीने असेल। त्या सिलेबसच्या आधी जो आपण पात्रता आहे ती बघूया। मान्यता प्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी, बायोमेट्री, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स मध्ये किंवा गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कॉमर्स या विषयातील पदव्युत्तर पदवी। तर ज्यांचं कोणाचं कॉमर्स झालेलं आहे, स्टॅटिस्टिक मध्ये झालेलं आहे, मॅथ्स मध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, प्लस त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, असे सर्व कॅन्डिडेट्स या ग्रुप बी च्या पोस्टसाठी फॉर्म भरू शकतात। आता याचा जो पे स्केल आहे तो खूप चांगला आहे, कारण की गट ब ग्रुप बी ची पोस्ट आहे। मान्यता प्राप्त, तर इथे किंवा ऑप्शन दिलेला आहे। ज्या कॅन्डिडेट्सची फक्त पदवी आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणी म्हणजे सेकंड क्लास असणं गरजेचं आहे, किंवा 45% गुणांसह पदवी, ठीक आहे। आणि भारतीय सांख्यिकीय संस्था
ISI किंवा भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR या किंवा शासन मान्य संस्था यातील जिच्या प्रवेशासाठी किमान अर्हता पदवी आहे अशा संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदविका. त्यामुळे ज्या कॅन्डिडेट्स ICAR मध्ये किंवा ISI मध्ये जे झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे सर्व कॅन्डिडेट्स इथे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे सांख्यिकी सहाय्यक घटक मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी किंवा इकॉनॉमिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी. आता सांख्यिकी सहाय्यक घटक या पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर यामध्ये तुमचं मॅथ्स इकॉनॉमिक्स किंवा कॉमर्समध्ये जरी तुमचं PG झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही फॉर्म भरू शकता. किमान एक विषय घेऊन द्वितीय श्रेणी 45% गुणांसह पदवी. ठीक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी इकॉनॉमिक्स यापैकी एक विषय घेऊन द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी. आता इथे किंवा मध्ये त्यांनी जी ग्रुप C ची जी पोस्ट आहे त्यामध्ये तुमचं जरी डिग्री असेल तरी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. सांख्यिकी सहाय्यक घटकासाठी डिग्री चालणार आहे. ग्रुप B च्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुमचं PG असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या अन्वेक्षकच्या ज्या पोस्ट आहेत अन्वेक्षक घटक या सुद्धा खूप चांगल्या पोस्ट आहेत. जरी त्या माध्यमिक शाळांत म्हणजे 12th बेसिस वरती जरी या पदवी असल्या तरी त्यांची जी सॅलरी आहे ती खूप चांगली आहे अन्वेक्षक घटक या पोस्टसाठी. तर या रिक्रुटमेंट मध्ये जे आहेत अर्थसांख्यिकी संचालनालय आता ही जी रिक्रुटमेंट झालेली ती 2023 ला झालेली. ठीक आहे. त्यानंतर 2024-25 मध्ये रिक्रुटमेंट नव्हती. 2026 साठी याच्या वॅकन्सीज येतात. तर त्यामुळे याच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या चांगल्या प्रकारे येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे कोण कोण फॉर्म भरू शकतं हे सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो होता तो आपण इथे कव्हर केलेला आहे. देन वयोमर्यादेचा प्रश्न येतो. तर यामध्ये 18 ते 38 मध्ये ओपनचे कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात. जे कास्ट मधून फॉर्म भरतायत ते 43 पर्यंत फॉर्म भरू शकतात आणि जे माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवार आहेत असे कॅन्डिडेट्स 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची वयोमर्यादा असणार आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे की संगणक अर्हता. आता संगणक अर्हता यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे की जेवढाही सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स आहेत ही जी एक्झाम होईल तुमची ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आता जेवढा पण सरळ सेवेच्या एक्झाम्स आहेत त्यांना कोणत्या एक्झाम्सला MSCIT सर्टिफिकेट लागतंय आणि जर MSCIT सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही कशा प्रकारे फॉर्म अप्लाय करू शकता तरी पण तुम्ही एक्झाम देऊ शकता. जो एक्झामटेडचा जो ऑप्शन आहे तो कोणाकोणासाठी आहे याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवलाय. तो प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. अदर दॅन जो या एक्झाम साठीचा जो पार्ट दिलाय तर संगणक अर्हतेमध्ये तुमचं MSCIT असेल सध्या रिसेंट तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल वेल अँड गुड. जरी नसेल तरी तुमचा जो GR आहे त्यानुसार 10th 12th बेसिस वरती जर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट असेल तर सरळ सेवेच्या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. अदर दॅन डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा GCC TBC असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकता. आता यामध्ये जो दिलेला 2023 ची जी रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट होती त्याबद्दल आपण बोलतोय. तर त्यामध्ये त्यांनी संगणक अर्हतेसाठी आफ्टर तुमची जॉईनिंग जी आहे 2 वर्षाच्या आत MSCITचं सर्टिफिकेट देणं नेसेसरी करण्यात आलेलं. आता हे जे आहे हा पार्ट जो होता संगणक हाताळणी वापराबाबतचे खालील नमूद केलेले प्रमाणपत्र त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणं हे मॅन्डेटरी होतं. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. कम्प्युटर रिलेटेड जरी कोर्स नसेल तरी घाबरून जाण्याचं काही एक चिंता करायची गरज नाहीये. तुम्ही नंतरही अप्लाय करू शकता किंवा नंतरही 2 वर्षाच्या आत तुम्हाला द्यायचं आहे. आणि अदर दॅन जे कॅन्डिडेट्स ज्यांच्याकडे आहे वेल अँड गुड नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन सांगितलेला आहे. GCC TBC असेल किंवा 10th-12th ला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सब्जेक्ट असेल तरी अप्लाय करू शकणार आहात. याचा जो आकृतीबंध आहे तो मंजूर झालेला आहे. आफ्टर आकृतीबंध जेवढ्याही रिक्रुटमेंट आहेत त्या लवकरात लवकर येतात. परंतु आता जशी आचारसंहिता एंड होते जिल्हा परिषदची त्यानंतर ही जी रिक्रुटमेंट आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. असेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.